ओम श्री परमात्मने नमः. सर्वांना नमस्कार. आज आपण श्रीमद भगवद्गीतेचा 4था अध्याय ज्ञानकर्म संन्यास योग याचा थोडक्यात सारांश बघणार आहोत. आपण 3ऱ्या अध्यायात बघितलं की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विहित कर्माच्या आचरणाची गरज प्रतिपादन केली. अर्जुनाला भक्तिप्रधान कर्मयोग करायला सांगितलं. काम हा माणसाचा शत्रू असून बुद्धीने इंद्रिय आणि मन यांना ताब्यात ठेवून कामास मारण्याची आज्ञा केली. परंतु कर्मयोगाचं तत्त्व खूपच गहन आहे, म्हणून भगवंत पुन्हा अर्जुनाला सांगू लागले की हा अविनाशी असणारा कर्मयोग मी प्रथम सूर्याला सांगितला होता. सूर्याने तो आपला पुत्र मनूला सांगितला आणि मनूने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितला. अशा रीतीने परंपरेने आलेला हा योग अनेक पिढ्यांपर्यंत अनेक राजर्षींनी जाणला. त्यानंतर मात्र हा योग या पृथ्वीलोकातून लुप्त झाला. अर्जुना, तू माझा चिरकालीन भक्त आणि प्रिय सखा आहेस. आज या युद्धप्रसंगात तुला अत्यंत व्याकुळ आणि शरणागत झालेला पाहून तुझ्या शोकाची निवृत्ती व्हावी, तुझं कल्याण व्हावं म्हणून हा पुरातन योग मी तुला सांगितला आहे. हा योग अत्यंत उत्तम आणि रहस्यमय आहे. अर्जुनाच्या मनात असा विचार आला की भगवान श्रीकृष्ण तर आत्ताच्या म्हणजे द्वापार युगात प्रकट झालेले आहेत आणि सूर्य, मनु, इक्ष्वाकू हे तर फार पूर्वी होऊन गेले आहेत. मग श्रीकृष्णांनी या योगाचा उपदेश सूर्याला कसा दिला? या शंकेचे निरसन करून घेण्यासाठी आणि भगवंतांचे अवतारत्व समजून घेण्यासाठी अर्जुनाने विचारले, भगवंता, आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म तर कल्पारंभी झालेला होता, तर आपण हा योग सूर्याला कसा काय सांगितला? कृपा करून मला याचे रहस्य सांगून कृतार्थ करा. यावर भगवान म्हणाले, हे अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत. ते सर्व तुला माहीत नाही, पण मला माहीत आहे. वसुदेवाच्या घरी झालेले माझे प्राकट्य अर्वाचीन असले तरी यापूर्वीच्या झालेल्या विविध रूपात मी असंख्य पुरुषांना उपदेश दिलेला आहे. कल्पारंभी मी नारायणाच्या रूपात सूर्याला हा योग सांगितला होता. अर्जुना, तू सर्वज्ञ नसल्यामुळे तुला तुझे आणि माझे पूर्वजन्म आठवत नाहीत. मी जन्मरहित आणि अविनाशी तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रगट होत असतो. आणि हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हा मी साकार रूपाने लोकांसमोर प्रगट होतो. सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो. भगवंत पुढे म्हणाले, अर्जुना, माझा जन्म तसेच माझी कर्म अत्यंत दिव्य, निर्मळ, निर्दोष आणि अलौकिक आहे. माझी सर्व कर्मे दोषरहित असून ती लोकांच्या कल्याणासाठीच असतात. मला जाणून घेणाऱ्या पुरुषांची कर्मेसुद्धा शुद्ध आणि अलौकिक बनून जातात आणि असे पुरुष मलाच येऊन मिळतात. यापूर्वीसुद्धा ज्यांचे आसक्ती, भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले आहेत, जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित राहत होते आणि ज्यांनी माझा आश्रय घेतला आहे, असे पुष्कळ भक्त ज्ञानरूप तपाने मला प्राप्त झाले आहेत. अर्जुना, जे भक्त मला जसे भजतात मी पण त्यांना तसाच भजतो. म्हणजे जो माझं चिंतन करतो मी त्याचं चिंतन करतो, जो माझ्यासाठी व्याकुळ होतो मी त्याच्यासाठी व्याकुळ होतो. तसेच भक्त मला विविध रूपात भजतात, त्यांना मी त्या त्या रूपात भेटतो. सर्व मानव सर्व प्रकारे माझ्या मार्गाचं अनुसरण करतात, म्हणून मी प्रेम आणि सौहार्दपूर्ण वर्तन करतो. मग लोकही तसेच वागतात,
कारण धर्मस्थापना करण्यासाठीच मी अवतार धारण करतो. अर्जुना, ज्या लोकांना सांसारिक भोगांबद्दल आसक्ती असते, असे कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक फळ देणाऱ्या त्या देवतांची पूजा करतात. त्या देवता कर्माच्या अनुष्ठानाची विधिवत पूर्तता झाली का नाही एवढेच पाहतात आणि त्या माणसाला त्याचे फळ देऊन टाकतात. अर्जुना, आता चातुर्वर्ण्याबद्दल ऐक. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. परंतु सृष्टीरचना करणाऱ्या या कर्त्याला, या अविनाशी परमात्म्याला म्हणजेच मला तू अकर्ता असं समज. अर्जुना, जसा कोणत्याही कर्माशी माझा संबंध नसतो, तसेच कर्माच्या फळांची पण मला स्पृहा नसते, म्हणजे मला कर्माच्या फळाची अपेक्षा नसते. माझ्या कर्माचे रहस्य जाणून घेणाऱ्या माणसांची कर्मे पण माझ्यासारखीच दोषरहित असून ती फक्त लोकसंग्रहासाठी असतात. म्हणून असा माणूस कर्माने कधीही बद्ध होत नाही. पूर्वीच्या मुमुक्षूंनीसुद्धा अशा प्रकारे जाणूनच कर्म केली आहेत. म्हणून तू सुद्धा त्यांच्याप्रमाणे निष्काम भावनेने स्वधर्मरूपी कर्तव्य कर्माचे पालन कर. आता मी तुला कर्म काय, अकर्म काय हे सांगतो, कारण याबाबतीत बुद्धिमान पुरुषही संभ्रमात पडतात. म्हणून ते कर्माचे तत्त्व मी तुला नीट समजावून सांगेन. कोणती कर्मे पुनर्जन्मरूपी बंधन देणारी आणि कोणती कर्मे मुक्तिदायक हे एकदा तुला कळले की तू कर्मबंधनातून सुटशील. अर्जुना, शास्त्रविहित आणि करण्यास योग्य कर्माचं नाव म्हणजे कर्म आणि क्रियांचा स्वरूपतः त्याग म्हणजे अकर्म. फक्त एवढे जाणणे पुरेसे नाही आहे. कर्माचं रहस्य नीट समजावून घेणं गरजेचं आहे. अकर्माचे, कर्माचे आणि विकर्माचे स्वरूप नीट जाणलं पाहिजे. कर्माचं तात्विक स्वरूप समजण्यास खूप कठीण आहे. अर्जुना, फक्त शास्त्रविहित कर्तव्य कर्माचे नाव कर्म असं नसतं. माणसाच्या आचरणांमध्ये भावनेचा भेद असल्यास कर्माच्या स्वरूपामध्ये फरक पडतो. म्हणून कोणत्या भावनेने, कोणत्या प्रकारे, कोणत्या परिस्थितीत, कोणत्या मनुष्याने कोणते शास्त्रविहित कर्म कसे केले पाहिजे या गोष्टी शास्त्र जाणणारे महापुरुष जाणतात. त्यांच्याकडून समजावून घेऊन शास्त्रविहित कर्म केली पाहिजेत. मनुष्याला वाटतं की मन, वाणी, शरीर यांच्याद्वारा केल्या जाणाऱ्या क्रियांचा स्वरूपतः त्याग करणे म्हणजे अकर्म, म्हणजेच कर्मांनी रहित होणे. पण हेही एवढंच पुरेसं नाही, कारण मनोवृत्तीच्या भेदामुळे अकर्म हे कर्म किंवा विकर्म ठरू शकते. म्हणून या गोष्टीसुद्धा हे शास्त्र जाणणाऱ्या तत्त्वज्ञानी महापुरुषाकडून समजून घेतल्या पाहिजे. अर्जुना, सामान्यतः असत्य, कपट, चोरी, व्यभिचार, हिंसा इत्यादी पापकर्मे म्हणजे विकर्म होय. परंतु एवढ्याने ह्याचेही स्वरूप कळत नाही, कारण शास्त्र न जाणणारे अज्ञानी लोक पुण्याला पाप आणि पापाला पुण्य मानू शकतात. एखाद्यासाठीचे विहित कर्म दुसऱ्यासाठी निषिद्ध कर्म होऊ शकते. म्हणून याचे स्वरूपही शास्त्र जाणणाऱ्या महापुरुषाकडून समजून घेतले पाहिजे. त्यामुळे अर्जुना, जो पुरुष कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान असतो. त्याचा परमेश्वराशी संयोग होतो. त्याला कोणतेही कर्तव्य उरत नाही. म्हणून तो सर्व कर्म करणारा होय. ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित आणि संकल्परहित होत असतात, तसेच ज्याची सर्व कर्म ज्ञानरूप अग्नीने जळून गेली आहेत, म्हणजेच ज्ञानरूपी अग्नीने सर्व कर्मामधील फळ उत्पन्न करण्याची शक्ती नष्ट झाली आहे, अशा महापुरुषाला ज्ञानी लोकसुद्धा पंडित म्हणतात. अर्जुना, आता फलासक्तीचा त्याग करून कर्म करणाऱ्या मनुष्यांबद्दल मी तुला सांगतो. जो पुरुष सर्व कर्मामध्ये आणि त्याच्या फलामध्ये आसक्ती न धरता सांसारिक पदार्थांचा आश्रय सोडून परमात्म्यात नित्यतृप्त असतो,
तो कर्म करत असूनसुद्धा वास्तविक काहीच करत नाही, म्हणजेच त्याची कर्म लोकसंग्रहासाठी असतात. ज्याचं अंतःकरण, इंद्रिय, शरीर जिंकलं गेलं आहे, सर्व भोगसामग्रीचा त्याग केला आहे, असा कसलीही आशा न राहिलेला माणूस केवळ शरीरासंबंधीचे कर्म करीत असला तरी त्याला कसलेच पाप लागत नाही. इच्छा नसतानाही आपोआप मिळालेल्या पदार्थात जो नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर वाटत नाही, सुखदुःखासारखी द्वंद्वे ज्याने पार केली आहेत, सिद्धी असिद्धी यात ज्याने समभाव ठेवला आहे, तो कर्म करीत असूनसुद्धा कर्माने बांधला जात नाही. ज्याची आसक्ती नाहीशी झाली आहे, ज्याला देहाभिमान ममत्व राहिले नाही, ज्याचे चित्त परमात्म्यात स्थिर आहे, अशा यज्ञार्थ कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्म पूर्णपणे नाहीशी होतात. आता मी भिन्न भिन्न योग्यांकडून परमात्मप्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या साधनरूपी शास्त्रविहित कर्मांचे वेगवेगळ्या यज्ञांचे स्वरूप सांगतो, ते तू ऐक. ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याने यज्ञ केला तर त्या यज्ञातील सर्व गोष्टी तो ब्रह्मरूपातच पाहतो. काही योगी देवपूजारूप यज्ञाचे उत्तम अनुष्ठान करतात, तर काही परब्रह्म परमात्मरूपी अग्नीत अभेद दर्शनरूप यज्ञाच्या द्वारा आत्मरूप यज्ञाचे हवन करतात. काही लोक इंद्रियांचे संयमरूपी अग्नीत हवन करतात, तर काही लोक इंद्रियांच्या विषयांचे इंद्रियरूप अग्नीत हवन करतात. काही योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राणांच्या सर्व क्रिया यांचे आत्मसंयम योगरूपात हवन करतात. काही जण द्रव्यविषयक यज्ञ करतात, काही तपश्चर्यारूप यज्ञ करतात, काही जण योगरूप यज्ञ करतात, कित्येक जण अहिंसासारखी कडक व्रत पाळून ज्ञानयज्ञ करतात, काही जण प्राणायामरूपी यज्ञ करून अपान वायूचे प्राणवायूत हवन करतात, तर काही जण प्राणवायूमध्ये अपान वायूचे हवन करतात. काही जण नियमित आहार घेऊन प्राणायामात तत्पर राहून प्राणअपानाची गती थांबवतात आणि प्राणाचे प्राणवायूत हवन करतात. असे हे सर्व यज्ञ जाणणारे आहेत आणि त्यामुळे यज्ञांच्या द्वारा ते पापाचा नाश करून घेतात. अर्जुना, अशा प्रकारचे अजूनही पुष्कळ यज्ञ वेदांमध्ये मी विस्ताराने सांगितले आहेत. हे सर्व यज्ञ मन, इंद्रिय, शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत. ते तू नीटपणे समजावून घेतले तर कर्मबंधनातून तुझी सुटका होईल. ज्या यज्ञात सांसारिक वस्तूंचे प्राधान्य असते त्याला द्रव्ययज्ञ म्हणतात, तर ज्या यज्ञात विवेक, विचार, आध्यात्मिक ज्ञानाशी संबंधित असणारी साधने असतात ती ज्ञानयज्ञात येतात. हे अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ श्रेष्ठ आहे. सर्व कर्मे ज्ञानामध्येच समाप्त होतात. असे हे ज्ञान तू तत्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केलास, त्यांची सेवा केलीस, निष्कपटपणे त्यांना प्रश्न विचारलेस, तर ते ज्ञानी महात्मे तुला या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील. एकदा ते ज्ञान जाणून घेतलंस की तू पुन्हा मोहात पडणार नाहीस. ते ज्ञान मिळालं की तू सर्व प्राणीमात्रांना प्रथम स्वतःमध्ये आणि नंतर मज सच्चिदानंद घन परमात्म्यात पाहशील. हे ज्ञान मिळवले की सर्व पाप्यांपेक्षा अधिक पाप करणारा सुद्धा या ज्ञानरूपी नौकेने कर्मबंधनातून कायमचे संपूर्णपणे मुक्त होऊन जातो. ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो, तसा हा ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांची राखरांगोळी करतो. ज्ञानासारखे पवित्र काहीही नाही. अंतःकरण शुद्ध केलेल्या माणसाला कोणत्याही साधनेविना किंवा सहाय्यतेविना भगवंत कृपेने हे ज्ञान प्राप्त होते. जितेंद्रिय, साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणसे हे ज्ञान मिळून तत्काळ भगवंताला प्राप्त होतात.
परंतु अविवेकी, श्रद्धा नसलेला संशयी माणूस या परमार्थापासून मात्र भ्रष्ट होतो. त्यामुळे हे धनंजया, कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे ज्याने परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयांचा नाश केला आहे, अंतःकरण ताब्यात ठेवले आहे, त्याला कोणतीच कर्मे बंधनकारक होत नाही. म्हणून हे अर्जुना, अज्ञानामुळे तुझ्या हृदयात उत्पन्न झालेल्या संशयाचा विवेकज्ञानरूपी तलवारीने नाश करून समत्वरूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धासाठी उभा राहा. या अध्यायात भगवंतांनी आपला अवतार घेण्याच्या रहस्याचे, तत्वासहित कर्मयोगाचे आणि संन्यासयोगाचे, तसेच या सर्वांच्या फलस्वरूप परमात्म तत्वाचे, ज्ञानाचे वर्णन केले आहे. म्हणून या अध्यायाचे नाव ज्ञान कर्म संन्यास योग असे आहे. या अध्यायात भगवंतांनी गुण आणि कर्म यांच्या विभागाने चातुर्वर्ण्याची निर्मिती केली आणि स्वतःकडे अकर्तेपण घेतलं हे आपण पाहिले. जाती, त्यामध्ये असणारे पोटभेद हे सगळं माणसांनी बनवलं आहे. त्यावरून किती भांडणं, दंगली, जाळपोळ केली जाते याला गणती नाही. किमान गीताभ्यास करणाऱ्याने, गीता श्रवण करणाऱ्याने तरी मानव ही एकच जात आणि मानवता हा एकच धर्म आहे असे मानले पाहिजे. व्यवहारात सुद्धा आपणाजवळ असणारे ज्ञान आपण दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करावा आणि दुसऱ्याजवळ असणारे ज्ञान अतिशय नम्रतेने, निष्कपटपणे मिळवण्याचा प्रयत्न करावा. शास्त्रविहित असणारीच कर्मे करावीत. कर्मे करताना देहाभिमान, ममत्व, आसक्ती यांचा त्याग करावा. आपल्या प्रत्येक केलेल्या कर्माचे प्रत्येक पुष्प भगवंताला अर्पण केल्यावर भगवंतांना त्याचा स्वीकार करणे भाग पडले पाहिजे अशी कर्म करावीत. श्रीकृष्णार्पणमस्तु.